धुळे शहरातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर येते। स्वच्छतेचा डांगोरा पिटणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या नाकाखाली कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू आहे। कोट्यावधी रुपयांचा ठेका देऊनही शेकडो कर्मचाऱ्यांना साधे हँड ग्लोव्ज आणि सुरक्षिततेची साधनं दिली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्वचारोगाच्या विळख्यात अडकलेल्या या कर्मचाऱ्यांच्या व्यथांवर आणि मनपाच्या झोपेच्या सोंगांवर हा विशेष ग्राउंड रिपोर्ट। धुळ्याला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे तेच कर्मचारी आज आरोग्याच्या भीषण संकटात सापडलेत। नियमानुसार दररोज शहरातून कचरा गोळा करून तो एका ठिकाणी जमा करण्याचं काम सुमारे 300 कर्मचारी करतात। मात्र कचरा वेचकांच्या सुरक्षेचे नियम धुळे मनपा आणि संबंधित ठेकेदारांना हवेत उडवलेत। एलएस खानदेशच्या कॅमेऱ्यात या कर्मचाऱ्यांनी भयानक परिस्थिती कैद झाली आहे। आमच्या खूप साऱ्या समस्या आहे। पहिली समस्या आज आहे आमच्यावाला की आमचावाला जो पगार आहे तो कायद्यानुसार किमान वेतन झाला पाहिजे, तो होत नाही। ठेकेदार सतत आम्हाला 4 महिन्यापासून सगाव करतोय। आणि दुसरी समस्या अशी आमच्यावाली जो कायद्याने 7 तारखेला बंधनकारक आहे पगार करणं, तो देखील होत नाही। आणि तिसरी समस्या अशी आहे आमच्या जे सर्व इथं 300 कर्मचारी आहे त्यांना कुठलीही सुविधा इथं मिळत नाही। त्यांना परस्पर त्यांच्या पैशांनी काही गोष्टी घ्याव्या लागतात आणि त्यांची शरीराची सुरक्षा ते त्यांना करावं लागतं। वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासनाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करते का असा सवाल उपस्थित केला जातोय। अखेर या अन्यायाविरोधात आता राजकीय पक्षांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे। शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं तर थेट ठेकेदाराला धारेवर धरले। धुळे शहरामध्ये धुळे महानगरपालिकेच्या वतीनं विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। या योजनेच्या अंतर्गत पाहायला गेलो तर कचरा व्यवस्थापनची एक योजना आहे ज्या संदर्भात एक ठेका देण्यात आलेला होता। या ठेक्याच्या संदर्भामध्ये पाहायला गेलो तर अनेक वाहनं या ठिकाणी महापालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहेत असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला। नेमका आरोप काय या संदर्भात मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये गाड्याच्या तक्रारी होत्या। भाऊ काय आरोप होता, काय तक्रार होत्या? मुळातच आरोप असा होता की गेल्या वेळेला स्वयंभू कंपनीला धुळे महानगरपालिकेने एकूण 78 वाहनं त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले होते। ज्याला स्वयंभूने हा ठेका सोडला त्यावेळेला शिवसेनेने एक निवेदन आयुक्तांना दिलं होतं की ठेकेदाराकडनं संपूर्णच्या संपूर्ण 78 वाहनं चांगल्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांचा मेंटेनन्स करून घ्यावा, तरच त्याचं पेमेंट आता त्या ठिकाणी करावं। त्याच्यानंतर नवीन ठेका भाग्योदय कंपनीला देण्यात आला। भाग्योदय कंपनीच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी 100 वाहनं कचरा संकलनासाठी त्या ठिकाणी सुरू आहेत। पण असं असताना आपण या ठिकाणी बघू शकतात, आपण कचरा डेपोवरती आलोय, 15 वाहनं या ठिकाणी नादुरुस्त आहेत आणि अजूनही असंख्य वाहनं असे आहेत की आपण त्या कामगारांना जर भेटलो त्या गाड्यांचे टायर त्या ठिकाणी गेलेले आहेत। फिटनेसचा प्रॉब्लेम, ऑइल त्या ठिकाणी नाहीये, अनेक गाड्यांना ब्रेक देखील नाही, ऍक्सिडेंट त्या ठिकाणी होऊ शकतात। म्हणजे जर अशा प्रकारे 25-30 वाहनं जर या ठिकाणी आजारी राहिले तर कचरा संकलनाचं काम या धुळे महानगरपालिकेच्या मार्फत कशा आणि कोणत्या प्रकारे या ठिकाणी होणार आहे, हा खरा प्रश्न या ठिकाणी आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर शहरामध्ये अनेक ठिकाणी आजही कचरा जागोजागी पडलेला आहे। अनेक नागरिकांच्या तक्रारी, वाहनं वेळेवर कचरा उचलण्यासाठी येत नाही। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर ह्या वाहनांच्या ज्या काही समस्या या शिवसेनेच्या माध्यमातून पुढे आणण्यात आलेल्या आहेत आणि आता किमान या सगळ्या गोष्टींकडे महानगरपालिका प्रशासन कशा पद्धतीने पाहतं, नागरिकांना योग्य सुविधा देतं का, हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। शिवसेना महानगर प्रमुख युबीटी गट कर्मचाऱ्यांची व्यथा इथेच संपत नाही। ज्या वाहनांमधून कचरा संकलन केला जातो ती वाहनं पूर्णपणे खिळखिळी आणि बुडकळीस आली आहेत। या वाहनांचे ब्रेक, दिवे नीट काम करत नाहीयेत। ही डबडी वाहनं चालवताना कधीही मोठा अपघात होण्याची भीती चालकांनी व्यक्त केली आहे। निश्चितच पाहायला गेलं तर वेळेवर पगार होत नाही, अनेक अडचणी समोर आलेल्या आहेत। त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस हे हाताने कचरा उचलतात कॉलनी परिसरामध्ये त्यावेळेस यांच्या जे काय आरोग्याचा प्रश्न आहे हा प्रश्न हा मोठा समोर उपस्थित राहतो। भाऊ मला एक सांगा, काय नेमक्या तुम्ही जेव्हा कचरा वेचतात, उभे राहतात, काय नेमक्या समस्या निर्माण होतात? समस्या अशी निर्माण होते की हँड ग्लोव्ज नाही, त्याच्यानंतर उन्हातानाचं 8 घंटे कामाचं बंधन लावलेलं आहे आणि नागरिक निघत नाही नसल्यामुळे अफरातफरीची भाषा करता लोक की एवढ्या दुपारी काबर येतो आणि जर लवकर आलं इथं डेपोवर काम करून तर ठेकेदार म्हणतो तुमचा हाफ डे लावल, अशा प्रकारे चालू आहे। आणि हँड ग्लोव्ज वगैरे काहीच प्रतिसाद देत नाहीये आणि किमान वेतन न देता ते 13-14 हजार पेमेंट टाकताय आणि घर घालून घरातून पैसे देऊन सण काम करायला लागतंय हातांचं। त्याच्यामुळे मला SIC वगैरे काहीच भेटत नाहीये आणि ना सुट्ट्या आहे, 4 दिवसाच्या सुट्ट्या ना देता 26 दिवसाचं किमान वेतन ना देता 30 दिवस काम करायला लावता, आराम बिराम काहीच नाहीये। निश्चितच पाहायला गेलं तर वेतन वेळेवर नाहीये, त्यानंतर शारीरिक समस्या आहेत, ज्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजेत, पुरवल्या गेल्या पाहिजे ठेक्याच्या नियमानुसार त्या दिल्या जात नाही। आपण काही लोकांशी अजून बोलणार आहोत की ते जे वाहन चालक आहेत त्यांच्याशी, भाऊ तुम्ही गाडी चालवतात, हे वाहन आणतात, या वाहनांमध्ये नेमक्या
फिटनेसचा फार मोठा प्रॉब्लेम पाहायला मिळतो. म्हणजे कधीतरी गाडी फेल होते का ते या सुविधा देखील योग्य नाही. नाही. गाड्या कशा आहेत तुमच्या? गाड्या तर भरपूर खराब कंडिशन मध्ये गाड्या आहेत. गाड्या तर मेंटेनन्स भरपूर करत नाही. ते झालं मेंटेनन्स आलं तर मग ते म्हणतात मग तुम्ही काय काम करतात, इंजिन ऑइल वगैरे, फिल्टर वगैरे, डिझेल वगैरे ते काय रेग्युलर काम होत नाही. त्यामुळे आमच्या कामगार लोकांचे बी, ड्रायव्हर लोकांचे बी 5-5, 6-6 दिवस, 7-8 दिवस असे उरतात. ते पण ते भरून देत नाही. ते म्हणतात तुम्ही खराब केली, तुम्ही आपले तुमचे ऑइल पडतील असं वगैरे ते सांगतात. निश्चितच पाहायला गेलो तर या सगळ्या समस्या, या कचरा जे काही वेचतात ह्या लोकांच्या समस्या आहेत. त्यांचे हात आपण जर बघितले तर मी दाखवू शकतो की ज्यावेळेस कचरा उचलला जातो तर त्यावेळेस त्यांचे हात कसे झालेले आहेत. आणि एकंदरीतच पाहायला गेलं तर ह्या लोकांना हँडग्लोव्स दिले गेली पाहिजेत, परंतु हँडग्लोव्स दिले जात नाही. या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो. आणि असंच परत चालू राहिलं तर शहरातील कचरा व्यवस्थापनाचं अगदी योजना जी ती बारगळली जाणार आहे. ठेकेदाराच्या वतीने मनमानी कारभार केला जातोय असं यावेळेस या लोकांनी आरोप केलेला आहे. धुळे महानगरपालिका आयुक्तांनी किमान आता याकडे गांभीर्याने पाहत न्याय द्यावा अशी अपेक्षा या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट LS खानदेश.